नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पायपिंग कशी करायची म्हणजे ब्लाऊजला गोट कसा घालायचा. हा गोट बघू शकता, एकदम सरळ आणि परफेक्ट असा गोट आलेला आहे. तर असा परफेक्ट गोट कसा घालायचा ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर परफेक्ट गोट घालताना काय काळजी घ्यायची बघू शकता. आतल्या बाजूने ही आपली फिनिशिंग सहित पायपिंग तयार झालेली आहे. कुठंही गोट पलटलेला नाही, काही एक प्रॉब्लेम आलेला नाही. एकदम व्यवस्थित असं खालच्या बाजूने ही फिनिशिंग गोटची आलेली आहे. तर बऱ्याच जणींना गोट घातला ना आतल्या बाजूनी कपडा दिसतो किंवा गोट पलटतो. त्यामुळं गोट पलटू नये त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की परफेक्ट गोट कसा घालायचा. आणि हा गोट जो आहे तो आपण सरळ पट्टीपासून घातलेला आहे. तर सरळ पट्टीपासून गोट घालताना काय काळजी घ्यायची ते मी तुम्हाला इथं व्यवस्थित सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं लक्षात येईल. तर बघा, क्रॉस पट्टी काढताना अडचणी येतात, त्यावेळेस आपण सरळ पट्टीचा गोट कसा घालायचा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. गळ्याचा आकार बघू शकता व्यवस्थित आलेला आहे. गोट बघू शकता एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे. यामध्ये काही एक प्रॉब्लेम आलेला नाही. तर बघा, आता गोट घालताना आपल्याला काय करायचं आहे, 1 इंचाची पट्टी घ्यायची आहे. पट्टी नेहमी गोट घालताना क्रॉस पट्टी घ्या किंवा सरळ पट्टी घ्या, बरोबर पट्टी 1 इंचाची घ्यायची आहे. कारण पट्टी जर जास्त झाली तर गोट पलटतो, त्यामुळं पट्टी आपल्याला बरोबर 1 इंचाची घ्यायची आहे. मी इथं 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती पट्टी आहे ती जॉईंट करून घेतलेली आहे. आणि पट्टी जॉईंट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बरोबर 1/2 इंच मार्जिन घेऊन पट्टीला शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर 1/2 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि आपल्याला शिलाई करायची आहे. जास्तही घ्यायचं नाही आणि मार्जिन कमीही घ्यायचं नाही, म्हणजे आपल्याला गोटासाठी परफेक्ट अशी पट्टी तयार होते. इथं आपण काय करायचं आहे, 1/2 इंच मार्जिन घ्यायचं आणि शिलाई करून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी शिलाई करायची आहे. थोडीशी हलकी पट्टी ओढायची आहे म्हणजे पट्टी जी आहे ती आपली व्यवस्थित तयार होईल. पूर्ण पायपिंग करताना मार्जिन सेम घ्यायचं आहे, म्हणजे पट्टीचं जे आहे आपलं मार्जिन शिलाई करतानाचं ते कमी जास्त होऊ नाही द्यायचं, म्हणजे आपली 1/2 इंच पट्टी उरली पाहिजे. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीनं इथं मी पायपिंगची शिलाई करून घेत आहे पट्टीची. आता पट्टीची शिलाई करून झाल्यानंतर व्यवस्थित आता दोरा वगैरे असेल तर तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित. आता बघा, ही आपली 1/2 इंचाची पट्टी तयार झालेली आहे. आता इथं थोडंसं एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून घेऊया, म्हणजे आपल्याला पट्टी व्यवस्थित तयार होईल. कमी जास्त झाल्यामुळं काय होतं, गोट व्यवस्थित सारखा येत नाही, त्यामुळे आपण हे करून घ्यायचं आहे. आता पट्टी कशी जॉईंट करायची ते बघूयात. आता पट्टी जॉईंट करताना आपण ब्लाऊज शोल्डरमधून जोडून घेतलेला आहे, ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे. इथं आपली थोडीशी शिलाई उकललेली आहे, ते आपण शिलाई करून घेऊ आणि मग पायपिंग सुरू करूयात. आता बघा, पायपिंग कुठून लावायची, ज्या साईडला आपण हुक लावतो ना त्या साईडने आपल्याला पायपिंग जोडायला सुरुवात करायची आहे. कुठलाही ब्लाऊज असू द्या त्या साईडने आपल्याला पायपिंग जोडता येते व्यवस्थित. आता अर्धा इंच पट्टी फोल्ड करायची, अर्धा इंच पट्टी फोल्ड करायची आणि आपल्याला शिलाई करायची आहे. समोरच्या बाजूला पॅक करून घ्यायचं आहे, पुढे मागे करून घ्यायचं आहे, म्हणजे कपडा आपला परत हलणार नाही, व्यवस्थित फिनिशिंग येईल आपली. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, ब्लाऊजचा आकार जसा आहे तसंच शिलाई करायची. ब्लाऊजचा कपडा बिलकुल ओढायचा नाही, फक्त आपल्याला पट्टी थोडी थोडी ओढायची आहे, जास्तही ओढायची नाही. हलकी हाताने पट्टी ओढत ओढत शिलाई करायची आहे, जेणेकरून आपला सरळ पट्टीचा गोट आहे तो गोट पलटणार नाही. ह्यासाठी आपल्याला ब्लाऊज न हलवता फक्त पट्टी ओढत ओढत शिलाई करायची आहे. आणि पट्टी ओढत ओढत शिलाई करताना मार्जिन सेम आलं पाहिजे. जे मार्जिन आपण सुरुवातीला मार्जिन घेतलेलं आहे तेच मार्जिन आपल्याला लास्टपर्यंत मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे कमी जास्त मार्जिन झाली तर गोट आपला कमी जास्त होऊ शकतो आणि आपल्याला व्यवस्थित असा गोट घालता येत नाही. त्यामुळं काय करायचं आहे, मार्जिन आहे ते सेम घ्यायचं आहे, म्हणजे बरोबर 1/2 इंचच मार्जिन घ्यायचं आहे. आणि शिलाई करताना खालचा आणि वरचा कपडा बरोबर आलेला आहे का ते बघून घ्यायचं आहे. खालचा कपडा सुटू द्यायचा नाही किंवा वरचा कपडा सुटू द्यायचा नाही, दोन्ही कपड्याला व्यवस्थित एकमेकावरती ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. गळ्याचा आकार जसा आहे तसाच शिलाई करायची, गळ्याचा कपडा ओढायचा नाही, फक्त पट्टी ओढायची आहे. ब्लाऊजच्या कपड्याला बिलकुल आपण ओढ द्यायची नाही. सहज हलक्या हाताने आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे. आता पट्टी ओढत ओढत आपण शिलाई करून घेतलेली आहे इथं बघा. आणि आता लास्टला काय करायचं आहे, कपडा थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा, अर्धा इंच फोल्ड करता यावा असा, आणि बाकीचं एक्स्ट्राचे आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे. आता बघा, अर्धा इंच सुरुवातीला जसं फोल्ड केलं तसं लास्टच्या वेळेस पण अर्धा इंच फोल्ड करून ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे.
आता बघायचं, परत एकदा बघायचं की खालच्या बाजूनेही आपली बरोबर मार्जिनसहित शिलाई बसलेली आहे का बघून घ्यायचं. नाहीतर काय होतं, गोट घालताना आपला तो कपडा सुटला जातो. त्यामुळं आपल्याला व्यवस्थित असं दोन्ही कपड्याची शिलाई व्यवस्थित आलेली आहे का ते बघून घ्यायचं. धागे वगैरे जिथले निघाले असतील ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे पायपिंगच्या बाहेर ते धागे येणार नाही. ज्यावेळेस आपण गोट घालू त्यावेळेस ते धागे येणार नाहीत. इथं थोडंसं एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता काय करायचं आपल्याला बघा, हे मार्जिन जे आहे शिलाई मार्जिन ते पूर्ण आतमध्ये पॅक करायचं. ह्या पट्टीच्या हे असं पॅक करायचं आणि आपल्याला कट व्यवस्थित अशी शिलाई करायची आहे. म्हणजे काय होणार आहे, ते शिलाई मार्जिन आतल्या बाजूला आल्यामुळे शिलाईही आपली व्यवस्थित येणार आहे आणि आपलं पायपिंगही आपल्याला व्यवस्थित करता येणार आहे. आणि आता बिलकुल सुई उचलायची नाही. एक वेळेस जी सुई पॅक केलेली आहे ती आपल्याला सुई उचलायची नाही. आपल्याला कपडा घेताना सुई त्यामध्ये पॅक करायची आणि आपण शिलाई करायची आहे. बघू शकता, व्यवस्थित अशी पायपिंग करायची आहे आणि शिलाई जी आहे ती खाचेमध्ये करायची आहे, म्हणजे जेणेकरून गोट आपला उभार येतो, व्यवस्थित असा गोट येतो. बघू शकता, त्या खाचेमध्ये शिलाई करायची आहे. एका हाताने ब्लाऊज धरायचा, ह्या हाताने आपल्याला पट्टी आतमध्ये घालून तो मार्जिन जे आहे आपलं पायपिंगच्या पट्टीचं आणि ब्लाऊजचं ते त्यामध्ये पॅक करायचं, जेणेकरून गोट आपला व्यवस्थित येतो. जितकं तुम्हाला हवं तसं तुम्ही इथं गोट घालू शकता, बारीक मोठा पाहिजे त्यानुसार इथं घालू शकता. आणि आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित करताना सुई त्यामध्ये पॅक करायची आणि मगच शिलाई करायची आहे. सुईवरती करून केल्यानंतर शिलाई इकडं तिकडं होते, एका लाईनमध्ये शिलाई येत नाही, त्यामुळं करायचं आहे. बघू शकता मी व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे ब्लाऊजला आतमध्ये मार्जिन घेत आहे हाताने त्याचप्रमाणे घ्यायचं आहे. ब्लाऊजचा कपडा ओढायचा नाही. आता हे आपल्याला फक्त पट्टी ओढायची आहे, म्हणजे आपली पट्टी आहे गोटाची ती ओढायची आहे. जास्तही ओढायची नाही, हलक्या हाताने ओढायची आहे. जसा गळा आकार आहे तसंच शिलाई करायची, त्यामुळं गळा पसरला जात नाही. बघू शकता, खाचेमध्ये शिलाई करायची आहे, सुई पॅक करायची आणि मगच कपडा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस आपण एका हाताने तो आतला मार्जिन जे आहे ते त्यामध्ये घ्यायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे काय होत आहे, ते आतलं जे मार्जिन आहे ते बाहेर आल्यामुळं गोट आपला व्यवस्थित फिनिशिंग सही दिसत नाही आणि गोट आपला व्यवस्थितही येत नाही. त्यामुळं काय करायचं आहे, आतला मार्जिन आहे ते पट्टीमध्ये पॅक करून वरती शिलाई व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि शिलाई लाईन एकच घ्यायची, म्हणजे काय होतं, शिलाई आपली व्यवस्थित येते. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पायपिंग करू शकता. बघू शकता, हा फक्त सरळ पट्टीचा गोट आहे, कुठेही आपण क्रॉस पट्टीचा उपयोग केलेला नाही. सरळ पट्टीपासून आपल्याला परफेक्ट असा गोट घालून घेतलेला आहे आपण. ब्लाऊजचा कपडा कमी असतो त्यावेळेस आपण अशा पद्धतीने छोटे छोटे पट्ट्या काढून जॉईंट करून पायपिंग करू शकतो, त्यामुळं अजिबात गोट पलटणार नाही. तुम्ही बघू शकता, आता व्यवस्थित असं इथं पूर्ण आपण ब्लाऊजला तयार करून घेतलेलं आहे आपलं आणि हे एकदम फिनिशिंग सहित तयार झालेलं आहे. यामध्ये कुठंही गोटाला प्रॉब्लेम आलेला नाही आहे. तर बघा, आता आपण बघूया, गोट बघा एकदम व्यवस्थित आलेला आहे. तुम्ही वाटणार नाही तुम्हाला हा सरळ पट्टीनं गोट आहे. तर सरळ पट्टीनंही परफेक्ट आपला गोट तयार होतो, त्यामध्ये काही एक अडचण येत नाही. त्यामुळं ब्लाऊजचा कपडा जर कमी असेल त्यावेळेस तुम्ही सरळ पट्ट्या काढून जॉईंट करून त्याचा जरी गोट घातला तरी ब्लाऊज आपला व्यवस्थित येतो. आणि त्यावरती परत एकदा नख मारून घ्यायचा आहे, म्हणजे शिलाई करताना दोरा वगैरे अडकल्यामुळे ते व्यवस्थित दिसतं. त्यामुळं आपण इथं त्याला खाच मारून घ्यायची, हाताने हे करून घ्यायचं आहे. बघू शकता, आतल्या बाजूनही मार्जिन अजिबात बाहेर दिसत नाही, व्यवस्थित असं मार्जिन व्यवस्थित झालेलं आहे. आतल्या बाजूनही भरपूर फिनिशिंग सहित आपला गोट तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीनं कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज असू द्या, अशा पद्धतीनं ब्लाऊजला पायपिंग करा एकदा आणि ती पायपिंग कशी आली ती मला नक्की सांगा. कोणत्याही कपडा असू द्या, म्हणजे सुळसुळीत जरी कपडा असला तरी अशा पद्धतीनं सरळ